नमस्कार तुम्हा सर्वांचं. आज माझी रेसिपी आहे मोमोज. त्यासाठी मी 250 ग्राम मैदा घेतला आहे आणि तो तुम्हाला पण तसंच 250 ग्राम घ्या किंवा जास्त घेऊ शकता. आणि व्यवस्थित तुम्ही ते मैदा घेतल्याच्या नंतर त्यामध्ये थोडं मीठ अशा रीतीने टाकायचं आहे. तुम्हाला पाहू शकता पाणी टाकून तुम्हाला आता ते सगळं मिक्स करून मिश्रण पातळ न करता आपण जसं चपातीसाठी करतो तसं तुम्हाला ते मळून घ्यायचं आहे व्यवस्थित, जेणेकरून त्याच्या आपल्याला व्यवस्थित चपात्याचे टाईप असं करता येईल. पाहत असाल त्यासाठी तुम्हाला तेल जर तेल जर घेतलं तर बरं होईल. आपल्या हाताला चिकटण्यासाठी आणि पावला पेस्ट आता मी मिक्स घेतले. त्यामध्ये 150 ग्राम मोमोसाठी चिकन आणले होते, व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत ते. आणि त्यामध्ये आता हिरव्या मिरच्या पाहत असाल लागतील तेवढ्या. आता मला हे मिक्सीमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे. पाहत असाल मसाला झालाय. मिक्सीमध्ये ग्राइंड करून पेस्ट करून घेत आहे. कांदा थोडासा बारीक कांदा चॉप करून घेतला. ऑइल टाकलेलं आहे. तुम्हाला असंच मोमोजसाठी रेसिपी करायचं आहे ते करू शकता. ग्राइंड झाला आहे. तुम्हाला पेस्ट येईल. चार मोमोज रेडी होतील अशा तुम्हाला घ्यायचं. ते पेस्ट आहे ते पेस्ट याच्यामध्ये टाकून तुम्हाला असे करंजी टाईप वळवायचं आहे. हॉटेलसारखी तर टेस्ट तर नाही, परंतु आपल्याला आपल्या घरामध्ये एक फ्रेश म्हणून आणि आपण जे बनवतोय आपण आपल्या हाताने आपण आपल्या तेलामध्ये किंवा बाउलमध्ये ते तुम्हाला आपल्याला हेल्दी टाईप. आता मी हे जे भांडं घेतलं आहे हे इडलीचं भांडं आहे. तुमच्याकडे जर बाउल करण्याचा दुसरा कोणता जर ऑप्शन असेल तर तुम्ही करू शकता. आता हे सगळे मोमोज रेडी झाले आहेत. आता मी एक एक करून ह्या तेल लावलेल्या भांड्यावर ठेवून आता मी गरम पाणी आधीच ठेवलं होतं त्या भांड्यामध्ये. सगळं झालं आहे. आता मी एक एक करून हे ठेवणार आहे. इडली टाईप जरी समजत असं तरी ते ठीकच आहे. आपल्या जास्त खर्चिक नाही आहे. तर अशा रीतीने मला 10 ते 15 मिनिट ठेवायचं आहे. आणि बघा ही माझी पूर्ण झाली आहे मोमोजची रेसिपी. आणि माझी जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक अँड कमेंट करा.